नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। MBA ॲडमिशन 2025। तर मित्रांनो, आपलं जर इंजिनिअरिंग किंवा 4th इयरचा BBA कोर्स झाला असेल तर आपल्याला इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं। तर त्यासाठी मित्रांनो रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे। तर या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण रजिस्ट्रेशन कसे करायचे, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, पेमेंट कसे करायचे, त्याचबरोबर स्क्रुटिनी मोड कसा सिलेक्ट करायचा, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कसे करायचे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्च बारमध्ये MST-CET ORG 2025 असे टाईप करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपलं पोर्टल ओपन झालेलं आहे। तर या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपला डॅशबोर्ड ओपन झालेला आहे। तर या ठिकाणी लेफ्ट साईडला MBA सेकंड इयर लॅटरल एंट्री असा ऑप्शन दिसेल, अशी टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आता आपलं होम पेज ओपन झालेलं आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला इम्पॉर्टंट डेट्स या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये आपल्याला आपलं संपूर्ण शेड्यूल दिसणार आहे। तर त्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी ॲक्टिव्हिटी शेड्यूल समोर क्लिक हिअर फॉर इम्पॉर्टंट डेट्स असा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपले नोटिफिकेशन ओपन झालेलं आहे। ॲडमिशन नोटीस फॉर डायरेक्ट सेकंड इयर लॅटरल एंट्री ऑफ फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्स इन मॅनेजमेंट फॉर अकॅडमिक इयर 2025-26। त्यानंतर खाली या ठिकाणी मित्रांनो आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी फी पे करायची आहे। तर त्यामध्ये तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये तर 1200 रुपये आहे, आणि आपण रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल म्हणजेच OBC SC ST VGDT NTB NTC NTD SBC SCBC EWS तर आपल्याला 1000 रुपये पे करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हे 15 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान करायचे आहे, आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन हे 16 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान करायचं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो आपली जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ती 4 ऑगस्ट 2025 रोजी डिस्प्ले होणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं हे शेड्यूल आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्टर मेल ID आणि पासवर्ड टाकायचं आहे। आपलं समजा ऑलरेडी रजिस्टर असाल तर, आणि आपण जर न्यू युजर असाल तर या ठिकाणी रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे। आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला रजिस्टरमध्ये आपल्या 10वीच्या रिझल्टवरती जसं फर्स्ट नेम अँड मिडल नेम आहे त्या पद्धतीत टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर लास्ट नेम टाकायचं आहे आपल्याला, सरनेम म्हणजेच। त्यानंतर आपला मेल ID व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मेल ID टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। तर पासवर्ड टाकताना मस्ट बी ॲटलिस्ट 8 कॅरेक्टरचा पाहिजे, त्यामध्ये अप्पर केस, लोअर केस, 1 नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर पाहिजे। त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करायचा आहे, आणि त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकायची। तर डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण जो आपला मेल ID दिलेला आहे तो आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे, ईमेल व्हेरिफिकेशन। तर या ठिकाणी आपल्या मेल ID वरती एक व्हेरिफिकेशन कोड येणार आहे। तर तो व्हेरिफिकेशन कोड आपल्याला या ठिकाणी मेलला जाऊन बघून घ्यायचा आहे, आणि तो मेल व्हेरिफिकेशन कोड आणि तो मेल व्हेरीफाय करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला क्लिक हिअर टू लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो क्लिक हिअर टू लॉग इन केल्यानंतर किंवा आपण होम पेजला आल्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला रजिस्टर मेल ID टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी
पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी प्रोफाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपलं जे नाव, मोबाईल नंबर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, ईमेल ID ऑटोमॅटिकली आलेला आहे। त्यानंतर आपल्याला फादर नेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम ओनली। त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे, ते पण फर्स्ट नेम ओनली रिझल्टवरती आहे त्या पद्धतीत। त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल। त्यानंतर रिलिजन सिलेक्ट करायचं आहे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसी अशा पद्धतीने तर मी हिंदी सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रिजन, तर रिजनमध्ये तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुरल, शहरी भागात असाल तर अर्बन सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर मदर टंग सिलेक्ट करायची आहे, आसामी, बेंगाली, गुजराती, हिंदी, तामिळी अशा पद्धतीत या ठिकाणी मी मराठी सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नॅशनॅलिटी इंडियन, ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे। त्यानंतर मॅरिटल स्टेटसमध्ये मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे। तर परमनंट ॲड्रेसमध्ये टाकताना या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर आपला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका, व्हिलेज, त्यानंतर पिन कोड टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आपला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज परमनंट ॲड्रेस या ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली यायचं आहे, स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर अदर डिटेल्समध्ये आर यू डोमासाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर या ठिकाणी येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स नो, पर्सन विथ डिसॅबिलिटी नो, त्यानंतर SSC पासिंग इयर, आपण 10वी कधी उत्तीर्ण झालो आहे ते इयर या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर आपले 10वीचे पर्सेंटेज टाकायचे, त्यानंतर बोर्ड सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचं जर स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड, त्याच पद्धतीत अदर स्टेटचं बोर्ड असेल तर ते या ठिकाणी आपल्याला टाकायचे। त्यानंतर मार्क्स टाईपमध्ये पर्सेंटेज आणि CGPA असे 2 ऑप्शन आहेत, तर या ठिकाणी आपले पर्सेंटेज असेल तर ते सिलेक्ट करायचे। त्यानंतर 12वीचे मार्क्स टाकायचे, त्यानंतर 12वीचे आउट ऑफ मार्क्स टाकायचे आणि पर्सेंटेज या ठिकाणी ॲटोमॅटिकली काउंट झाले आहे। ते ॲटोमॅटिकली आल्यानंतर या ठिकाणी सेव्ह चेंजेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, प्रोफाईल अपडेट केल्यानंतर या ठिकाणी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे। सेंट्रलाइज ॲडमिशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे, तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो OTP टाकल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी फिर रजिस्ट्रेशन डिटेल्स, त्यानंतर सिलेक्ट स्क्रुटिनी मोड, त्यानंतर खाली आपल्याला फील्ड कॅन्डिडेटर टाईप डिटेल्स, त्यानंतर फील्ड टाईप डिटेल्स, त्यानंतर फील्ड कॅटेगरी डिटेल्स, फील्ड क्वालिफिकेशन डिटेल, फील्ड पर्सनल डिटेल, अपलोड फोटो विथ सिग्नेचर, अपलोड डॉक्युमेंट्स आणि पे ॲप्लिकेशन फी अशा 10 स्टेप आपल्याला कंप्लीट करायच्या आहे। तर त्या स्टेप आता आपण सुरू करूया। तर आता या ठिकाणी सुरुवातीला सिलेक्ट स्क्रुटिनी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 2 मोड दिसणार आहे, एक ई स्क्रुटिनी आणि सेकंड फिजिकल स्क्रुटिनी। तर मित्रांनो या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे आपल्याला त्या कॉलेजवरती जाऊन तिथे आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे, आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन। तर आपण या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनीचं बघूया आपण कसं करतात। तर या ठिकाणी कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी शेड्युलिंगमध्ये आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, डिस्ट्रिक्टमध्ये तर आपल्या जवळील जो जिल्हा आहे किंवा जे ठिकाणी FC सेंटर आहे ते सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करायचं। तर या ठिकाणी मी नाशिक सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर FC, तर या ठिकाणी नाशिकमध्ये जेवढे सेंटर आहेत तेवढे सेंटर FC सेंटर दिसतात आपल्याला या ठिकाणी। तर या ठिकाणी आपल्याला ज्या कॉलेजला सोयीस्कर आहे असं कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो पुढे आपल्याला डेट सिलेक्ट करायची आहे, तर म्हणजे किती तारखेला तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जाणार आहात ती डेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्लॉट घ्यायचा आहे। तर तो स्लॉटवरती क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। आणि समजा आपल्याला जर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा असेल तर या ठिकाणी ई स्क्रुटिनी या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर कन्फर्म बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं स्क्रुटिनी सिलेक्ट झालं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट टाईप A
म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर 10वी-12वी महाराष्ट्रामध्ये पास झाला असाल किंवा तुमच्याकडे डोमासाईल महाराष्ट्रातला असेल, तुमचा जन्म जर महाराष्ट्रात झाला असेल तर या ठिकाणी टाईप ए सिलेक्ट करायचं आहे. आणि समजा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी असेल तर बाकीचे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट टाईप ए असल्यामुळे या ठिकाणी सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम कॅन्डिडेट पासिंग HSC, म्हणजे आपण 12वी किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग कुठे पास झाला आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो सिलेक्ट डिस्ट्रिक्ट विच कॅन्डिडेट हॅज पास अपेअरिंग फॉर ग्रॅज्युएशन, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन कुठल्या जिल्ह्यातून पास झाले आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी नाशिक सिलेक्ट केला आहे. तर या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली युअर होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ऑटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपण कॅन्डिडेटचं टाईप ए सिलेक्ट केला आहे, त्यामुळे आपल्याला या खालील 3 पैकी आपल्याकडे एक डॉक्युमेंट्स पाहिजे. त्यामध्ये डोमासाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असे 3 डॉक्युमेंट्स आहेत. तर मी डोमासाईलवरती क्लिक केले आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केला आहे. त्यानंतर कॅटेगरी डिसिजन, तर कॅटेगरीमध्ये आपल्यामध्ये जनरल आणि रिझर्व्ह असे 2 ऑप्शन आहेत. तर जनरलमध्ये आपली ओपन कॅटेगरी आहे, त्यामध्ये आपलं EWS असेल तर यस करू शकता, नसेल तर नो करायचं आहे. आणि समजा तुमची जर रिझर्व्ह कॅटेगरी आहे म्हणजेच त्यामध्ये SC, ST, OBC, NT, NTB, NTC, NTD, SCBC, SBC अशा कॅटेगरी आहेत. तर त्या तुम्ही सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. तर समजा या ठिकाणी मी OBC ही कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे. तर कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट द कास्ट टू विच यू बिलॉंग, आपल्या उपजातीचे नाव निवडा. तर या ठिकाणी OBCमध्ये आपली जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी या ठिकाणी आपली सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर समजा मी या ठिकाणी कुणबी सिलेक्ट केला आहे, कुणबी 83. तर या ठिकाणी सर्व जाती दिलेल्या आहेत, व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती पण त्या कॅटेगरीचा नंबर दिलेला असतो. ती सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपण खाली सिलेक्ट स्टेटस ऑफ कास्ट ऑब्लिक ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, म्हणजेच आपल्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का. तर या ठिकाणी अवेलेबल आणि नॉट अवेलेबल 2 ऑप्शन आहे. तर या ठिकाणी आपल्याला असेल तर अवेलेबलवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला जर कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे व्हॅलिडिटी मॅन्डेटरी आहे. त्यानंतर इश्युइंग ऑथॉरिटी ऑफ कास्ट सर्टिफिकेट, तर या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार असे ऑप्शन आहे. तर ते आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या खालच्या बाजूला आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनलची स्थिती निवडायची आहे, अवेलेबल असेल तर अवेलेबल, नसेल तर नॉट अवेलेबल. त्यानंतर इंडियन नॅशनॅलिटीसाठी आपल्याकडे कुठले डॉक्युमेंट्स आहे, म्हणजे आपल्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे का, किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती इंडियन असं मेन्शन आहे का, किंवा प्लेस ऑफ बर्थ इंडिया असं आहे का, किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तर ते सिलेक्ट करू शकता. या 3 पैकी एक डॉक्युमेंट्स आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी नॅशनॅलिटी सिलेक्ट केले. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझ्याकडून हा ऑप्शन राहिला होता दिव्यांग व्यक्ती तपशील, तर नोवरती मी क्लिक केलं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केलं. त्यानंतर या ठिकाणी कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. कॅटेगरी डिटेल्स सेव्ह झालेले आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला SSC ॲग्रिगेट मार्क्स टाकायचे आहे आपले, म्हणजे ऑप्टेन मार्क्स आपल्याला किती मार्क्स आहे आणि टोटल मार्क्स कितीपैकी. तर बेस्ट ऑफ 5चे मार्क्स टाकून घ्यायचे. त्यानंतर आपले 10वीचे मॅथचे मार्क्स टाकायचे, टोटल मार्क्स म्हणजे कितीपैकी आहे. त्यानंतर सायन्सचे मार्क्स टाकायचे. त्यानंतर इंग्लिशचे मार्क्स टाकून घ्यायचे. तर मित्रांनो इंग्लिशचे मार्क्स टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 12वीचे टोटल मार्क्स या ठिकाणी आलेले आहेत आणि ते कितीपैकी आहेत ते पण टोटल आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर 12वीचे पर्सेंटेज या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला ग्रॅज्युएशन डिटेल्स फिल करायचे आहे. तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन मार्क्स डिटेल्स, तर BE, BTech, BBA 4 इयर्स, BMS असे ऑप्शन आहेत. तर मी BE सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपली युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली आहे. त्यानंतर
प्लेस ऑफ पासिंग अपिअरिंग फॉर ग्रॅज्युएशन, तर या ठिकाणी इंडिया सिलेक्ट करायचं आहे. ग्रॅज्युएशन टाईम आपला फुल टाईम कोर्स सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन पासिंग इयर, या ठिकाणी तुम्ही ग्रॅज्युएशन कधी पास झाले आहात ते इयर सिलेक्ट करायचं आहे आणि ग्रॅज्युएशन स्टेटस पास या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ग्रॅज्युएशन मार्क्स टाईप, तर या ठिकाणी 2 टाईप आहे मित्रांनो, CGPA आणि पर्सेंटेज. तर आपली CGPA असेल तर CGPA सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर CGPA डिटेल्स कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ॲज पर फॉर्म्युला. तर मित्रांनो CGPA आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे पर्सेंटेजमध्ये. तर ते मार्कशीटच्या मागील बाजूला असतं, पण तुमच्याकडे जर मार्कशीट नसेल तर तुम्ही ऑनलाईन ते कॅल्क्युलेट करून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी ग्रॅज्युएशनचे ॲग्रिगेट मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहे. तुमचे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला तुमचं जे कॉलेजचं गॅजेट आहे त्यामध्ये पण तुम्हाला ॲग्रिगेट मार्क्स तुमचे दिसणार आहे. आणि समजा तुमच्याकडे मार्क्स नसेल तर तुम्ही CGPA कॅल्क्युलेट करून ते मार्क्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मार्क्स ऑब्टेन मार्क्स टाकायचे. त्यानंतर या ठिकाणी टोटल मार्क्स टाकायचे आणि टोटल मार्क्स टाकल्यानंतर आपले पर्सेंटेज ॲटोमॅटिकली या ठिकाणी काउंट होणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ऑब्टेन मार्क्स मी आता टाकले आहे. त्यानंतर टोटल मार्क्स टाकतोय, त्यानंतर पर्सेंटेज टाकायचे. तर या ठिकाणी मित्रांनो मी रँडमली टाकले आहे, आपण व्यवस्थित कॅल्क्युलेट करूनच या ठिकाणी मार्क्स टाकायचे आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करून कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता पर्सनल डिटेल्स आहे, तर या ठिकाणी आपली पर्सनल डिटेल्स ॲटोमॅटिकली आलेले आहेत आपल्या, आपण जे प्रोफाईल क्रिएट केलं होतं त्यावरून. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व माहिती आलेली आहे पर्सनल डिटेलची. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करून कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो फोटो अपलोड करताना फोटो विथ सिग्नेचर असं अपलोड करायचं आहे, म्हणजेच आपल्या पासपोर्ट साईजच्या फोटोच्या खाली आपली सिग्नेचर पाहिजे. तर या ठिकाणी चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी आपण आपला फोटो सेव्ह करून ठेवलेला आहे, आपले डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवलेले आहे त्या पाथवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो फोटोची साईज ही 50 KB पेक्षा जास्त नाही पाहिजे आणि त्याचबरोबर फोटोची क्लॅरिटी पाहिजे आणि फोटो ही आपलं JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर आता मी या ठिकाणी आपली फाईल सिलेक्ट करत आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. नंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. फोटो डिटेल्स आपल्या अपडेटेड सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला टोटली OBC कॅटेगरी असल्यामुळे आपल्याला 9 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपलं नॅशनॅलिटी, डोमासाईल, त्यानंतर आपला 10वी-12वीचा रिझल्ट, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, ग्रॅज्युएशनचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. आणि अपलोड करताना या ठिकाणी मित्रांनो मॅक्झिमम साईज ही 1 MB पर्यंत पाहिजे आणि ती JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तसंच आपण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इंडिकेट असे 2 टिक दिसणार आहे आपल्याला आणि जर डॉक्युमेंट्स अपलोड नाही झालं तर क्रॉस दिसेल या स्टेटसमध्ये. अशा पद्धतीने आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला 10वीचा रिझल्ट, तर या ठिकाणी सिलेक्ट फाईलवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सिलेक्ट फाईलवरती क्लिक केल्यानंतर आपला जो पाथ आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ते डॉक्युमेंट्स बघायचं असेल तर आपण व्ह्यू पण करू शकतो आणि त्याच पद्धतीने व्ह्यू केल्यानंतर बघून घ्यायचं आहे आपलं डॉक्युमेंट्स क्लिअर आहे की नाही. ते डॉक्युमेंट्स आपलं कोणत्याही पद्धती ब्लर नसायला पाहिजे. त्यानंतर अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी अपलोडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टेटसमध्ये 2 टिक आलेले आहे. त्यानंतर मी आता 12वीचा रिझल्ट अपलोड करत आहे.
अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर अपलोड या बटनावरती क्लिक करायचे. त्याच पद्धतीने आता मी नॅशनॅलिटी अपलोड करणार आहे. तर त्या अगोदर मी 12वीचा रिझल्ट व्ह्यूवरती क्लिक करून बघून घेतला आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता नॅशनॅलिटी, तर या ठिकाणी सिलेक्ट फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड या बटनावरती क्लिक करायचं. युअर फाईल हॅज बीन सक्सेसफुली अपलोडेड. त्यानंतर आता डोमासाईल, तर त्याला पण मी आता अपलोड केलं आहे. तर मित्रांनो व्यवस्थित बघून घ्यायची आपली फाईल. जर आपल्याला वाटलं तर आपण ते डिलीट पण करू शकतो ब्लर असेल तर. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, तर मित्रांनो डॉक्युमेंट्स ॲडमिशनच्या वेळेस कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला. ते पण व्यवस्थित सिलेक्ट करून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अपलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 2 टिक आलेले आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला अपलोड करायची आहे. त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक केलं आहे. त्यानंतर आता नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2026 पर्यंत पाहिजे मित्रांनो. तर एकदा आपलं नॉन क्रिमिनल व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आपलं. तर त्या ठिकाणी त्याचे कधीपर्यंत त्याची मुदत आहे ते आपल्याला या ठिकाणी कळून जाईल. तर या ठिकाणी नॉन क्रिमिनल पण अपलोड करायचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो आपल्याकडे जर ओरिजिनल मार्कशीट नसेल तर या ठिकाणी आपल्याकडे जे ऑनलाईन रिझल्ट आहे त्यावरती अटेस्टेड करून घ्यायचं आहे कॉलेजकडून आणि तेच अपलोड करायचं आहे मित्रांनो. तर ते आपल्याला अटेस्टेड कॉपी पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे नसेल तर आपण ते कॉलेजमध्ये जाऊन प्रिंटआउट न्यायची आहे आणि तिथे अटेस्टेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट पुढे असणार आहे. आता मी ग्रॅज्युएशन मार्कशीट अपलोड करतो आहे आणि त्यानंतर आपल्याला पर्सेंटेज सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. CGPA टू इक्वॅलंट पर्सेंटेज सर्टिफिकेट. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला जर CGPA पॅटर्न असेल तर आपल्याला ते पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला जे सर्टिफिकेट आहे ते आपल्या कॉलेजमधील एक्झाम सेक्शनमधनं मिळणार आहेत. तर त्यामुळे आपण आपल्या एक्झाम सेक्शनला जायचं आहे आणि त्यावरती ऑथोराइज सिग्नेचर आणि कॉलेजचा स्टॅम्प घेऊन ते सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यामुळे मित्रांनो ते सर्टिफिकेट घेतल्यानंतर त्यावरती प्रिन्सिपल सरांची साईन असेल तरच ते अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी टोटली 9 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे होते. तर आपण आता टोटली सगळे आपले 9 डॉक्युमेंट्स आता जो अपलोड झालेले आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपली शेवटची मित्रांनो एक स्टेप बाकी आहे ते म्हणजे आपलं पेमेंट बाकी आहे. तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण OBC कॅटेगरीमध्ये असल्यामुळे आपल्याला 1000 रुपयाचं पेमेंट असणार आहे. ओपनमध्ये 1200 रुपयाचं पेमेंट आहे. तर या ठिकाणी मित्रांनो पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे पेमेंट करायचं आहे ते तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI थ्रू, QR कोड स्कॅन करून UPI ID थ्रू ते पेमेंट करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी हे पेमेंट करून झाल्यानंतर आपली जी प्रिंट आहे, समजा तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन करणार आहे तर ते ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि 2 झेरॉक्स सेट घेऊन कॉलेजला जायचं आहे आणि आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आणि समजा जर तुमचं ई-स्क्रुटिनी मोड असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुमचं ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला MBAला सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस आहे. मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्युरी आली तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.